नमस्कार, मी डॉक्टर ललित गुणवंत सुधा लावणकर. मी बालहृदयरोग तज्ञ, इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, गुणवंत चाइल्ड हार्ट केअर सेंटर, मुंबई नाका, नाशिक येथे गेले 7 वर्षांपासून कार्यरत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत हृदयाला जन्मता असलेल्या छिद्राबद्दल, ज्यामधला एक टाईप आहे ज्याला आपण म्हणतो VSD किंवा व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. तर नेमकं VSD हा आजार काय आहे याआधी आपण थोडक्यात जाणून घेऊया की नेमकं हृदयाचं कार्य काय असतं आणि रचना कशी आहे. तर हृदयाला नॉर्मली 4 कप्पे अशा पद्धतीने दिसून येतात. उजव्या बाजूला हे 2 कप्पे असतात, 1 आणि 2, आणि डाव्या बाजूला 1 आणि 2. ही उजवी आणि ही डावी बाजू हृदयाची. उजव्या बाजूला सगळ्या शरीरातलं निळं किंवा अशुद्ध रक्त वरच्या कप्प्यामध्ये येते. या 2 रक्तवाहिन्यांच्या मार्फत तिथून खालच्या कप्प्यात जातं आणि मग हे निळ्या रक्तवाहिनीतनं छातीकडे जातं, लंग्सकडे जातं. मग तिथे हे रक्त शुद्ध होतं, यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि सगळं शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या वरच्या कप्प्यात येतं. तिथून खालच्या कप्प्यातनं त्या लाल रंगाच्या रक्तवाहिनीतनं पूर्ण शरीरभर पसरतं. म्हणजे उजवी बाजू जी आहे हृदयाची ही निळ्या किंवा अशुद्ध रक्ताशी काम करते. छातीमध्ये हे शुद्ध होऊन डावीकडे येऊन पूर्ण शरीरभर पसरतं आणि डावी बाजू जी आहे ही शुद्ध रक्ताबरोबर काम करते. तर ही उजवी आणि डावी बाजू यांच्यामध्ये एक भिंत असते. ह्या भिंतीचं काम हे आहे की रक्त मिक्स नको व्हायला, शुद्ध आणि अशुद्ध. तर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणजे काय? हे जे खालचे जे 2 कप्पे आहेत त्यांचं नाव आहे व्हेंट्रिकल्स. हे राईट व्हेंट्रिकल आणि ह्या बाजूचं आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. ह्या व्हेंट्रिकल्सच्या मधलं असणारं व्हेंट्रिक्युलर सेप्टम, ह्या सेप्टमला असणारा डिफेक्ट किंवा छिद्र त्याला म्हटलं जातं VSD, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. आता इथे छिद्र असल्यामुळे काय होतं की जे रक्त असं इथून सगळ्या शरीरभर जायला पाहिजे त्यातला बराचसा भाग इकडे येतो आणि छातीकडे गरजेपेक्षा जास्त रक्त जातं. जेव्हा हे छातीकडे जास्त रक्त जातं त्यामुळे बाळांना त्रास होतो. तर हे VSD जे आहे याचे मल्टिपल टाइप्स आहेत. पण जर आपण साईज नुसार जर याला कॅटेगराईज केलं तर ढोबळ मानून याला 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं जातं: छोटा, मध्यम आणि लार्ज आकाराचे. जे छोट्या आकाराचे VSDs असतात त्यांच्यामुळे बाळांना कुठलाही त्रास होत नाही, कुठलीही लक्षणं येत नाही. युजली स्मॉल साईज VSD जे आहे ते विथ एज बंद होऊन जातात. जे मॉडरेट साईज VSDs आहेत त्यांच्यामुळे काही बाळांना 40 ते 50% बाळांना त्रास होऊ शकतो किंवा काही बाळांना औषधांची गरज पडू शकते, काही बाळांना आपल्याला ऑपरेशनची गरज पडते, काही बाळांचं वाढत्या वयाबरोबर हे बंद होऊ शकतं. परंतु जे मॉडरेट साईज VSDs आहेत त्यांच्यासाठी रेग्युलर आणि थोडंसं क्लोज फॉलोअपची गरज असते. जे लार्ज साईज VSD असतात त्यांच्यामध्ये शक्यतो आपल्याला जन्मानंतर पहिले 2 ते 3 महिने वयाच्या आसपास ऑपरेशनची गरज पडते. हे ऑपरेशन मग ओपन हार्ट सर्जरी असू शकतं किंवा दुर्बीणद्वारे किंवा डिव्हाइसद्वारे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी टेक्निकनी सुद्धा हे छिद्र बंद करण्यात येतं. इन जनरल व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट कितीही मोठ्या आकाराचा किंवा लार्ज VSD जरी असला तरी पहिले 2 ते 3 आठवड्यांपर्यंत बाळांना कुठलाही त्रास होत नाही. 2 ते 3 आठवड्यांनंतरच बाळांना शक्यतो त्रास सुरू होतो. तर त्रास कुठला सुरू होऊ शकतो? बाळाला धाप लागणं, दम लागणं किंवा बाळाची श्वासाची गती जोरजोरात असणं किंवा बाळ श्वास घेत असेल त्यावेळेस त्याची छाती किंवा पोट जे आहे ते जोरजोराने वर खाली होणं किंवा इथले जे काही मसल्स असतात, इंटरकॉस्टल मसल्स आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यामध्ये रिट्रॅक्शन होणं किंवा असं स्पष्ट दिसून येणं की आत बाहेर त्यांची मुवमेंट सुरू आहे. अशी जर काही लक्षणं दिसत असतील तर आपल्या बालरोग तज्ञांना निश्चितच आपण विचारायला पाहिजे की बाळाला काही हृदयाचा त्रास असण्याची शक्यता आहे का आणि तपासणी आपण करावी का. त्यानंतर दुसरा त्रास दिसून येऊ शकतो की बाळाचं वजन व्यवस्थित न वाढणं, बाळाने दूध व्यवस्थित न पिणं. बाळ जर दूध पिताना दमत असेल, थकत असेल किंवा थोड्या वेळ दूध अंगावरचं सोडून देतंय, पुन्हा चिडचिड करून उठतंय आणि पुन्हा दुधासाठी रडतंय, आक्रोश करतंय, तर जन्मता असलेल्या हृदयाच्या आजाराची शक्यता दाट असते. अशा अवस्थेत व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट लार्ज असू शकतो आणि त्याला आपल्याला ट्रीटमेंटची गरज लागू शकते. हे सस्पिशन झाल्यानंतर आपण हृदयाची 2D इको सोनोग्राफीची तपासणी सांगितली जाते, जी आपण बालहृदयरोग तज्ञांकडूनच करून घ्यावी. त्यानंतर जर लार्ज साईज जर VSD असेल तर आपण इव्हन जरी डायग्नोसिस 2 ते 3 आठवड्याच्या आसपास किंवा 1 महिन्याच्या आत जरी झालं तरी सुद्धा आपण त्यावेळेस मग बालहृदयरोग तज्ञ शक्यतो ऑपरेशन लगेच न सांगता काही अँटीफिलियर मेडिसिन्सची ट्रीटमेंट सुरू करतात. त्या औषधांनंतर जर आजार जर आटोक्यात आला किंवा बाळाची लक्षणं जर आटोक्यात आली तर आपण पुढे अजून काही काळापर्यंत थांबतो. याला क्लोज फॉलोअप ठेवला जातो. दर 1 महिन्यानंतर इकोची पुन्हा रिपीट तपासणी केली जाऊ शकते आणि एक अंदाजे 2 ते 3 महिने वयापर्यंत आपण थांबतो. त्यानंतर जर आपल्याला दिसून आलं की नाही आता औषधांना प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नाहीये किंवा बाळाचं वजन वाढत नाही, बाळाची लक्षणं कंटिन्युअसली सुरू आहे किंवा इकोच्या तपासणीवर आपल्याला दिसते की छातीचे जे लंग्सचे जे प्रेशर्स असतात ते वाढलेले आहेत, तर तशा अवस्थेत आपल्याला ऑपरेशनची गरज पडते. व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट मध्ये ऑपरेशनची जर पहिल्या 2 ते 3 महिन्याच्या आसपास जर गरज पडत असेल तर निश्चितच हे छिद्र लार्ज आकाराचं असतं, ज्यामध्ये शक्यतो डिव्हाइस क्लोजर हे केलं जात नाही.
90% किंवा त्यापेक्षाही जास्त केसेसमध्ये छोट्या बाळामध्ये व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट 2-3 महिन्याच्या आसपास ओपन हार्ट सर्जरीच केली जाते. परंतु ओपन हार्ट सर्जरी जरी लागली तरी आपण खूप घाबरू नये किंवा काळजी करण्याचं असं कारण नसतं. विथ वेल एस्टॅब्लिश्ड पीडियाट्रिक कार्डियक सेंटर्स किंवा पीडियाट्रिक कार्डियक सर्जनच्या हाताने जेव्हा आपण ऑपरेशन्स करतो त्यावेळेस या ऑपरेशनचा सक्सेस रेट आहे 95%च्याही प्लस, म्हणजे 5% किंवा त्यापेक्षाही कमी प्रमाणात हा धोका आढळून येतो. डिपेंड्स बाळाचं वय काय आहे, वजन किती आहे, अजून काही असोसिएटेड फाइंडिंग्स किंवा एनॉमलीज किंवा आजार आहेत का. परंतु ओव्हरऑल जर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आयसोलेटेड जर आपण बघितलं तर छोट्यातल्या छोट्या बाळामध्ये अगदी 3-3.5 किलोमध्ये सुद्धा सक्सेस रेट खूप चांगला आहे. तर त्यावेळेस आपण घाबरून न जाता आपले जे कोणी पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आणि पीडियाट्रिक कार्डियक सर्जन असतील त्यांच्या सल्ल्याने त्यांच्याकडनं आपण ऑपरेशन्स करून घ्यावं आणि त्यानंतर काही दिवसांसाठी काही औषधं सुरू ठेवावी लागू शकतात, रेग्युलर फॉलोअप लागू शकतो. परंतु एकदा हे छिद्र बंद झालं की भविष्यात ह्या छिद्राशी संबंधित कुठलाही आजार आढळून येत नाही आणि बाळ एक निरोगी आयुष्य जगतं. तर कोणालाही जर लार्ज VSD असेल तर घाबरून न जाता त्याचं वेळेत पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्याने ऑपरेशन करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर काही दिवसांचा फॉलोअप औषधं आणि नंतर ही औषधं सुद्धा बंद केली जातात आणि बाळ अगदी निरोगी आयुष्य जगतं. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो मॉडरेट किंवा मध्यम आकाराचे VSD. ह्या VSDs मध्ये आपण काय करतो, जर बाळाचं वजन व्यवस्थित वाढत असेल तर आपण लगेचच ऑपरेशनचा सल्ला देत नाही. आपण अशा बाळांसाठी वाट बघतो. वाट ह्यासाठी बघतो की ह्यामध्ये काही स्पेसिफिक जर आपण बघितलं की VSD मध्ये सुद्धा अजून टाईप असतात. पेरिमेम्ब्रानस आहे, मस्क्युलर आहे, मस्क्युलर आहे, डबली कमिटेड आहे, अपायक्युलर मस्क्युलर आहे, आउटलेट आहे. तर त्यातले काही स्पेसिफिक किंवा मस्क्युलर VSD जर आपण बघितलं तर त्यांचे बंद होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि जे मॉडरेट म्हणजे आकाराबद्दल बोलते, मध्यम आकाराची जी छिद्र असतात शक्यतो त्यांच्याबरोबर बाळाचं आयुष्य खूप जास्त त्रास राहत नाही, म्हणजे व्यवस्थित वजन वाढणं होऊ शकतं. किंवा जर वजन वाढायला त्रास असेल किंवा लक्षणं जर असतील तर आपण काही अँटीफिलियर मेडिसिन सुरू करतो आणि त्यांच्याबरोबर जर बाळाचं वजन जर वाढत असेल तर आपण इन जनरल युजली 1 ते 1.5 वर्ष वयापर्यंत तर नक्कीच थांबू शकतो. जर त्याही पुढे जर बाळाला त्रास नसेल आणि इकोची तपासणी जर व्यवस्थित असेल, म्हणजे इकोच्या तपासणीवर फक्त छिद्रच नाही तर ह्या छिद्राचा बाकीचा हृदयावर होणारा परिणाम काय आहे, जवळच्या आजूबाजूच्या झाडपांना काही ह्या छिद्रामुळे इजा पोहोचते का, ती त्यामध्ये ओढली जाते का, रिगर्जिटेशन होतंय का, अशी जर काही लक्षणं इकोच्या तपासणीत आढळून येत असेल तर आणि तरच लवकर ऑपरेशनचा सल्ला देतो. किंवा अन्यथा आपण अजून त्याच्याही पुढे जाऊन 4-4.5 वर्ष वयापर्यंत सुद्धा वाट बघू शकतो. VSD मुळे प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात अपार्ट फ्रॉम ह्या हार्टचं ऑपरेशन किंवा जे काही आपण ट्रीटमेंट डिस्कस केली त्या व्यतिरिक्त, तर जेव्हा लार्ज किंवा मॉडरेट साईजचं VSD असतं त्यामुळे ह्या छिद्रातनं छातीकडे अतिरिक्त रक्त जातं. तर त्यामुळे छातीमध्ये काय होतं की जंतूंसाठी अतिशय पोषक वातावरण तयार होतं की जेही न्यूमोनिया किंवा दुसरे काही संसर्गजन्य रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित आजार करणारे जंतू असतात त्यांना बसण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं. तर अशा बाळांना आपल्याला दुसऱ्या कुठल्याही आजारी माणसाच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही, म्हणजे आपल्याला ह्या बाळांना गर्दीमध्ये द्यायचं नाही किंवा घरातही जर कोणी आजारी असेल त्यांना आपल्या बाळाजवळ येऊ द्यायचं नाही. कारण की जर न्यूमोनिया जर अशा बाळांना झाला तर तो लवकर ठीक होत नाही आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला शक्यतो हॉस्पिटलायझेशनची गरज पडते. तर हे सगळं होऊ नये म्हणून आपल्याला ही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. ओव्हरऑल व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट हा आजार जर आपण बघितला तर काही प्रमाणात तो त्याचा ठीक होऊ शकतो. विथ एज वाढत्या वयाबरोबर ही छिद्र बंद होऊ शकतात. जी छिद्र बंद नाही होऊ शकत त्यांच्यासाठी ऑपरेशनचा सल्ला आहे. त्यानंतर आपण 1-1.5 वर्ष वयाच्या आसपास जर थांबलो तर शक्यतो आपण डिव्हाइस क्लोजरद्वारे ही छिद्र बंद करू शकतो. परंतु कुठल्या छिद्रासाठी थांबायचं आहे आणि कुठल्या छिद्राला लवकर ऑपरेशन करायचं आहे हा सल्ला पेरेंट्स स्वतः घेऊ नये. जर आपले पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट सांगत असतील की नाही ह्या छिद्राला ऑपरेशनला लवकर आपण जायला पाहिजे तर त्याला आपण लवकर जायला पाहिजे. कारण होतं काय, जेव्हा लार्ज VSD असतं त्याच्यामध्ये जर गरजेपेक्षा जास्त वेळ जर आपण गमावला, म्हणजे सपोज लार्ज VSD ला सपोज आपल्याला 2-3 महिन्याच्या आसपास ऑपरेशनची गरज आहे, आपण 5-6 महिने किंवा 8-10 महिने वयापर्यंत थांबलो तर होतं काय की लंग्सचे प्रेशर्स खूप अतिरिक्त प्रमाणात वाढतात आणि एकदा हे प्रेशर्स एका लेवलच्या पुढे जर वाढले तर ऑपरेशन करणं काही शक्य होत नाही किंवा ऑपरेशनचा सक्सेस रेट कमी होतो आणि ऑपरेशनच्या थिएटरमधून बाहेर येणं सुद्धा पेशंटला अवघड जातं किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह कोर्स जो आम्ही म्हणतो तो स्टॉर्मी होतो किंवा अवघड होतो. म्हणून VSDsला लार्ज VSDsला अर्ली जेव्हा गरज आहे त्यावेळेस ऑपरेशन करणं गरजेचं असतं. गरजेपेक्षा जास्त वेळ थांबू नये आणि जर आपण थांबलो, जर कालांतराने सपोज आपण 1-2 वर्षाचं पेक्षा जास्त वय जर गमावून टाकलं तर होणार काय की छातीचे प्रेशर्स वाढतील आणि अशुद्ध रक्त सगळ्या शरीरभर पसरणार आणि मग ती स्टेज असते की जगात कुठेही याचं ऑपरेशन
केलं जात नाही त्या स्टेजला आपण आलो की समजून घ्यायचं आता जे काही आहे इथून पुढचं आयुष्य सुखकर नसणार आहे आपल्या बाळासाठी आणि त्याला त्रास उद्भवतील. तर लार्ज VSD म्हणजे वेळेत ऑपरेशन आणि बाळ अगदी निरोगी आणि सुखकर आयुष्य. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या गरजू रुग्णांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत किंवा मित्रपरिवारांपर्यंत आपण नक्कीच शेअर करू शकता. धन्यवाद.